भजी तर अनेक प्रकारची खाल्ला आहात. बटाटा भजी, कांदे भजी, मिरची भजी, ढोबळी मिरची भजी. पण आजचा भज्याचा प्रकार आहे ना, खूप वेगळा आहे. मसाला मिरची भजी. कशा पद्धतीनं करायचं, एकदा खाल्ला का नाही ह्याची चव कधीच विसरणार नाही. आणि हा परत परत करण्यासारखी रेसिपी आहे बरं का. त्यामुळे ही रेसिपीचा व्हिडिओ आहे ना, सेव्ह करून ठेवा. खूप छान चवीला झालती. आता पावसाळा चालू होत आहे आणि भजी करण्याचं प्रमाण खूप वाढलं जातं. तर त्यातल्या त्यात ही मिरची भजी खूप अलग चवीची लागतात. जरा थोड्याशा ढोब्या मिरच्या घेऊन यायच्या, म्हणजे जास्त मोठ्या पण नसतात बघा, असतात ना त्या, तशा नाहीत. असे ते व्हिडिओ मध्ये बघताय ना, तशा पद्धतीच्या मिरच्या घेऊन यायच्या. अगदी जास्त मोठ्या पण नसतात आणि लहान पण नसतात. व्यवस्थितरित्या त्या आहेत त्या तळल्या जातात. त्या पाण्यातनं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या आणि आतमध्ये जसा मसाला भरायचा असतो भरून करतो ना, तशाच पद्धतीनं कट मारून घ्यायचं. म्हणजे ह्यामध्ये आपण मसाला ॲड करणारच आहोत. तर मसाला घेतला आहे इथं खोबरं, लसूण, तीळ, जिरं, धणे, थोडंसं आहे ते चिंच आणि शेंगदाणे फुटाण डाळ थोडीशी घेतलं आहे. सगळ्याचं प्रमाण आहे ते 1-1 चमचा घेतला आहे. जिरं आहे ते अर्धा चमचा, धन अर्धा चमचा, शेंगदाणे आहे ते 2 चमचे, फुटाण डाळसुद्धा 2 चमचे घेतलेत. खोबरं आहे ते खिसून घेतलं आहे 2-3 चमचे. तर इथं घातलं आहे थोडंसं आपण ड्राय फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत 1-2 मिनटं. आणि नंतर आहे ते तेल टाकून थोडंसं भाजून घ्यायचं. हा मसाला भाजताना घरभर सुवास सुटला होता. खूप छान असं वाटलं होतं की ही भरली मिरचीच करावी का काय नुसता, पण ही भजी खायची तल्लफ सुटली होती. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं, हळद घालायची, मीठ घालायचं. तर एवढा मसाला घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तर हा मसाला तयार झाला आहे, म्हणजे आपण मसाला भजी करणार आहोत त्याचा मसाला तयार झाला. 1-1 करून आता ह्या मिरच्यामध्ये भरून घ्यायचं. तुम्हाला भरली मिरची खायची असेल तर छोटी मोठी गोलूमोलू ही तर तेलामध्ये नुसता फ्राय करून खावा, खूप छान लागेल बरं का. मी केली नाही, पण तुम्हाला सजेस्ट करते. तर हे मसाला भरून घ्यायचा आणि हे मसाला भरलेला आहे आपण भज्यामध्ये खूप छान चव देते. वरचं कोटिंग आहे ते तळलं जातं क्रंची, आतला मसाला खमंग असा लागतो. कांदा लसूण मसाला घातला आहे मी बरं का, आपला घरगुती. हळद घातली आहे, मीठ आणि लसूण आणि जे खोबरं भाजलं जातं त्याचा खमंगपणा वेगळाच येतो. फुटाण डाळ आहे ते आवर्जून घाला, म्हणजे हा मसाला एकदम असा टाईट राहतो त्या मिरचीमध्ये. तर इथं मी घेतलं आहे आपलं बेसन घेतलं आहे 1.5 वाटी, म्हणजे आता मी पळीनं घेतलं आहे. मीठ घालायचं, सोडा घालायचा, हळद घालायची आणि आहे लाल काश्मीरी मिरची पावडर, ओवा घालायचा आणि सर्व साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून घालून राहायचं, म्हणजे अगदी जिलेबीचं पीठ असतं तसं हे मिक्सर झालं पाहिजे. तर पाण्याचा वापर अगदी थोडा थोडा करूनच घालायचं बरं का, एकदम घालायचं नाही. पातळ झालं की मिरचीला लागत नाही आणि घडसर झालं की नुसता पीठ खाल्ल्यासारखं लागतं. त्यामुळं पीठ आहे ते व्यवस्थित करून घ्या. यावरनं सुद्धा वडे किंवा भजी व्यवस्थित लागले जातात बघा. बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी हे करून घेत आहे, कोट करून घेत आहे. मिरचीला सहजरित्या लागलीसुद्धा जाते आणि जास्त दाटसुद्धा लागत नाही. म्हणजे योग्यरित्या लागण्यासाठी पीठ आहे ते चांगलं करून घ्यायचं, म्हणजे चव छान लागते. तर आलटीपलटी करून ही भजी कुरकुरीत तळून घ्यायची. मिडियम ते हाय फ्लेमवर ही भजी तळून घ्यायची, म्हणजे काय होतं, क्रंची पण होतात आणि आतूनसुद्धा भाजतात. पहिला एक 2-3 मिनटं तर मिडियम फ्लेमवर ही भजी तळून घ्यायची आणि नंतर आहे ती हाय फ्लेमवर घ्यायची, म्हणजे वरचं कोटिंग आहे ते कुरकुरीत होतं आणि पहिल्या 10 मिनटात आतली सगळी बाजू आहे ती भाजून जाते. तर मस्त अशी मिरची भजी तयार केली आहे आणि खूप चवीला सुंदर झालती. बाजूला कांदा घ्यायचा, टमाटर सॉस घ्यायचा आणि काय मस्त अशी गरमागरम भजी खायची. टेस्टी जबरदस्त झालती. आणि एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही मस्त पैसे आतलं मस्त मसाला, वरचं कुरकुरीतपणा आणि जबरदस्त लागली ही भजी. नक्की एकदा ट्राय करा. असंच चॅनल पाहत राहा.